ओके. सो मला एक सांग, हा. तू कोणत्या वर्षी जन्माला आला? तू मी आपण 1998 च्या आहोत भाई. मग तुझं आता वय काय आहे? 26 कम्प्लिटेड दिस नोव्हेंबर आणि 27 लागलाय. ओके. हम्म. सो जर तुम्ही 90s किड बघत हा. असाल, तुम्हाला माहितीच आहे. गेस कर मी कुठे चालले. लग्न. कारण की तेच चाललंय सध्या ट्रेंडिंगला. मी इन्स्टा ओपन करतोय, FB ओपन करतोय, तेच चाललंय. येस, तुम्ही व्हॉट्सअप जर ओपन इन्स्टा करतोय, FB जस्ट तुम्ही जसं ओपन करताय तसं तेच चाललंय भाई. शुभमंगळम सावधान आणि अरे हे गेला आणि ते महिना दीड महिना तेच बघतोय मी, तेच. खूप खूप आता लग्नाचा सीझन चालू आहे इंडियामध्ये right? तर तेच चाललंय सध्या. सध्या लग्नाचं. तेच एवढे मी माझे एवढे क्लासमेट्सचे फ्रेंड्सचे बघते स्टोरीज इंस्टावर फेसबुकवर, तुम्ही पण बघत असाल. हम्म. सो आपण आता ह्याला विचारूया की तुझा काय विचार आहे लग्नाचा. Everybody ask me how I know. I smiled at them and said she told me so. I know. I know. Everybody ask me how I know. सो आता आपण ह्याला विचारूया ह्याचा काय विचार आहे लग्नाचा. पुढच्या वर्षी होतंय का कसं काय, इन्व्हिटेशन मिळणार आहे का? इन्व्हिटेशन तर नक्की मिळेल तुला. कधी त्याचं कधी आता जेव्हा ठरेल तेव्हा ठरेल ना भाई. म्हणजे काय आता कधी होतंय, दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन आणि ट्रिकी क्वेश्चन. मी एक्सपेक्ट नव्हता केला की तू विचारशील, बट कधी होतंय बघ. आता 2025 तर लागेलच, बट आई बाबा बघतात आहे लग्नाचं, टू बी ऑनेस्ट बघायला गेलं तर. आणि चाललंय शोध पहिली मोहीम. विकेट डाऊन होणार आहे पुढच्या वर्षी. लिहून ठेवा तुम्ही 2025 मध्ये. काय सगळे लोक तेच म्हणतात ते 2025 ला पहिलं लग्न म्हणजे होणार आहे माझ्या मित्राचं. माझे मित्र काय, माझा भाऊ काय, तो एकच आहे, मनीष आणि तेजल या दोघांचं. तर त्यांचं लग्न पहिला होईल आणि काही महिन्यातच होऊन जाईल लग्न त्यांचं 2025 ला. सो आय डोंट नो. सध्या तरी मी माझ्या करिअर आणि सगळ्या माझ्या म्हणतात ना गोल्सवर फोकस आहे. सो मी तरी पर्सनली कोण अरे लग्न करते काय हँडल असं मी बघत नाहीये, कोणाशीच बघत नाहीये. बट आई बाबा जे बघतील किंवा आई बाबा जे आता ठरवतात आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि इफ एव्हरीथिंग गोज वेल, आई बाबांना पटलं सगळ्या गोष्टी आणि मग मला पटलं, मेन म्हणजे आई बाबांना पटलं नंतरची स्टेप आहे मला पटलं पाहिजे. कारण बरोबर. की नुसतंच त्यांना पटलं मला नाही पटलं आणि वायस वर्सा, तर मग ते मॅरेजला काय अर्थ राहणार नाही. तर मग जर दोघांना पटलं, दोघांचं म्हणतात ना की इक्वल मत झालं आणि नंतर मग फॅमिलीचं पटलं मेन म्हणजे, तर आय कॅन गिव्ह इट अ शॉट. फॅमिलीचं पण इम्पॉर्टंट आहे. जेवढे दोघांची मनं जुळतात तेवढे फॅमिली पण जुळल्या पाहिजे. खूप इम्पॉर्टंट आहे. जितकं म्हणतात ना, पहिली गोष्ट म्हणजे कुंडली मॅचिंग तर इम्पॉर्टंट आहेच, बट मन जुळणं पण इम्पॉर्टंट आहे ना, विचार जुळणं इम्पॉर्टंट आहे, वाईब्स ऑरा हा सगळ्या गोष्टी असतात ना. आणि मेन म्हणजे फॅमिली, कारण की लग्न म्हणजे नुसतं मुलगा मुलगी एकत्र येणार आणि मग संसार करणार असं नाही ना, तर दोन फॅमिलीज एकत्र येतात. तर फॅमिलीशी जमलं पाहिजे. नुसतंच त्यांचं आमच्याशी किंवा आमचं त्यांच्याशी असत नाही, तर दोघांचं एकमेकांशी जमलं पाहिजे. बरोबर. आणि ह्या सगळ्या फॅक्टर्स कन्सिडर केल्यानंतर मग आपण जाऊ शकतो ना, ग्रीन सिग्नल देऊ शकतो. तर असा विचार आहे सध्या तरी. बट येस, बघू आता कधी होतंय ते. म्हणजे आई बाबांनी बघायला तर सुरू केलेलं आहे, बट कशावर बघतात? अनुरूपवर पण आहे आणि कशावर बघतात ते म्हणजे ब्राह्मण सभेत पण आहेत, ओळखी बाबांच्या, आणि बाबांच्या काही कनेक्शन्स पण आहेत काही त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये. तर तसं चाललंय सध्या तरी. बाकी देखते अभी कैसा होता है, क्या होता है. मग आता तुला जसं स्थळ यायला लागली आहेत, तर तुझ्या काय अपेक्षा आहेत मुलीकडून? जे एखादी तुझी होणारी लाईफ पार्टनर असेल, तुझ्याकडनं काय अपेक्षा आहेत तुझ्या? कशी असावी, माझी वाली कशी असावी? भाई सगळ्यांना वाटतं की मेरी वाली अलग आहे. की सगळे म्हणतात की मेरी वाली अलग आहे, बट वुमन आर वुमन. मी त्याला कधी म्हणतात ना की खालीपणात येणार नाही. बट शी शुड बी गुड. ती केअरिंग हवी, म्हणजे माझ्याहून जास्त माझ्या आई बाबांची काळजी घेणारी हवी. हा एक मोठा पॉइंट आहे, मेन पॉइंट आहे. आणि म्हणजे मला ऑब्व्हियसली प्रिय आई बाबा आहेत माझे, राईट. तर मग माझ्याहून ती आई बाबांची जास्त काळजी घेत असेल, मी आय एम गुड विथ दॅट. कारण कोणालाही आवडेल ते. आणि घर सांभाळणारी पाहिजे, घर फोडणारी नको किंवा खोटं बोलणारी नको. बिकॉज आय हेट झुटास. इफ वी आर ट्रू टू समवन, समोरचं पण ट्रू किंवा आपण ट्रुथनेस जे आपण म्हणतो ते आपण एक्सपेक्ट केलं पाहिजे समोरच्याकडनं, की हा बाबा
हे खरं खरं आहे, या गोष्टी आहेत. तर फ्लिप करणारी नको किंवा लिमिटेड इन्फॉर्मेशन देणारी नको, की हा सौरभला एवढंच सांगायचं, एवढंच गरजेचं आहे, तर ते नको. आय हेट दॅट शिट. कारण की आपण सगळं आपण दिल खोलून बोलतोय, काय म्हणायचं असतं, काय म्हणतो त्याला, दिलखुलासपणे म्हणतोय सगळ्यांशी, की आपण म्हणतात ना 100% शेअर करतो. आपण 100% शेअर करतो, पडदा ठेवत नाही, पडदा ठेवत नाही रिलेशन मध्ये. तर मग ते समोरून पण आपण तशी अपेक्षा करणार. ट्रान्सपरन्सी हवी बेसिकली. जसं मी मगाशी म्हणालो, काय एक टॉपिक आपण काढला होता, की तू देत राहा, तुला मिळत राहील. बट ह्या गोष्टीमध्ये आपण वन साइडेड नाही चालत. रिलेशनशिप किंवा लग्नाची जी गोष्ट आहे वन साइडेड नाही चालत, त्यामध्ये दोन्ही साइडनी बॅलन्स लागतोच लागतो. सो बेसिकली वन साइडेड पण नको, कोणतंही नातं असेल, मग फ्रेंडशिप का रिलेशनशिप काही असेल, काही नाही. बरोबर आहे, ते वन साइडेड पण चालत. आता आपलंच एक्झाम्पल घे, आपण बघितलं तर की म्हणतात ना की आता फिरायची हाऊस किंवा आपला खायची प्यायची हाऊस आहे, ते आपली मॅच होते. तर आपण कसं आहे की तू पण तेवढी इक्वली त्याच्यामध्ये म्हणतात ना इन्व्हॉल्व्ह असतेस, की एफर्ट्स टाकतेस, की अरे आपल्याला आता हे करायचं आहे. तर आता फॉर एक्झाम्पल माझ्या जेवढ्या पण रील्स आहेत, इंस्टाग्रामवरचे रील्स आहेत, ते हिनी शूट केले आहेत. आणि फूडच्या रील्स मी ट्रायपॉड लावून शूट केलेत. बट बाकीच्या ज्या काही रील्स आहेत, धर्मवीरची रील बोला किंवा ती चाकूवाली जी रील बोला, की त्याच्यामध्ये जे जे काय माझे सीन्स आहेत ते सगळे हिनी शूट केलेत. तर मग जसं मला विजन मॅच होतात आपले, की मला हा असा शॉट हवाय. तुला कळतं की ह्याला काय हवंय, की मला समजा खालून वरपर्यंत हवाय का, ह्या अँगलनी हवाय का, व्हॉट एव्हर. धर्मवीरला जसा एक सीन होता की ज्याच्यात आम्ही असं चालत येतोय, की आम्ही असं हात वर करतोय, त्यात थोडासा कॅमेरा हळूच वर घेते. तो किती भारी वाटतंय, की हे न सांगता जमलं पाहिजे. तर तू ते ऑटोमॅटिकली शूट केलंस. हा जो असतो की इक्वल एफर्ट्स टाकणं, हे मला खूप म्हणतात ना की क्रेझी वाटतं, की खूप भारी वाटतं, की यार इक्वली एफर्ट्स टाकतात आहे कोणतरी आपल्या नात्यामध्ये किंवा रिलेशनशिपमध्ये किंवा फ्रेंडशिपमध्ये. आणि ती मला वाटतं तीच गोष्ट लाईफ लॉंग टिकते. ठीक आहे, ह्या झालं अपेक्षा. अपेक्षाचं अपोजिट काय असतं? अनपेक्षा. आता जे तुला नकोय एखाद्या मुलगीमध्ये, जे तू मुली बघतोयस, तर तुझ्या चेकलिस्ट असतीलच की ह्या गोष्टी हव्यात, ह्या नको आहेत मला. तर न हवे असणाऱ्या गोष्टी कोणत्या? सलोनी, पहिली गोष्ट म्हणजे ऍक्सेप्टेबल अनऍक्सेप्टेबलच्या पण पलीकडची गोष्ट म्हणजे पत्रिका जोडणं. बिकॉज पहिला मी पत्रिकेवर एवढं मानायचो नाही. मी काय, माझे आई वडील काय नाही मानायचो की पत्रिका ठीक आहे चल. बिकॉज माझ्या आई बाबांचं लव्ह मॅरेज आहे, तर त्यांनी कधी पत्रिका बघितली नाही आजपर्यंत. तर मग ते मला पण कधी असं हे नाही करत की पत्रिकाबद्दल नाही. बट ड्यू टू सम अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस की पत्रिका बघणारच यापुढे. तर कसं आहे की काही काही गोष्टी त्या मॅच झाल्याच पाहिजे. पत्रिकेमध्ये भरपूर गोष्टी कळतात माणसाच्या, तर त्या गोष्टी मॅच झाल्याच पाहिजेत. आणि नंतर मग फॉर एक्झाम्पल मेन म्हणजे राशी, दुसरी गोष्ट म्हणजे नाडी. ह्या तरी बेसिक गोष्टी मला माहिती आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे मंगळ किंवा नॉन मंगळ. लोकांनी मंगळला म्हणतात ना फार हे केलंय, बूम केलंय की मांगलिक आहे अँड ऑल. मंगळ म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळी एनर्जी असते, नॉन मंगळ म्हणजे ती एनर्जी नसते. जर त्यात एनर्जी मिसमॅच झाल्या मग त्या बाकीच्या ग्रहांवर परिणाम होणार. दॅट इज द सायंटिफिक रिझन बिहाइंड मंगळ अँड नॉन मंगळ. म्हणून मंगळ नॉन मंगळवाले नाही करत लग्न. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडरेशन मध्ये घेतल्याच पाहिजेत ड्युरिंग लग्न, असं मला तरी वाटतं पर्सनली. आणि नंतर मग जे काय ते पुढे कॅरी फॉरवर्ड करून टाकायचं. फर्स्ट थिंग इज स्मोकिंग ड्रिंकिंग. की स्मोकिंग ड्रिंकिंग करणारी नको. कारण की माहिती नाही का, मी कोणाला ऑफेंड नाही करत आहे का, म्हणजे हे बोलून मी कोणाला ऑफेंड नाही करू इच्छित आहे. प्रत्येकाचा आपापला स्वभाव आहे, प्रत्येकाची आपापली लाईफ आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही सिगरेट प्या, दारू प्या, आणि इन रिझल्ट तुम्ही बघालच काय होतंय ते. कारण की ते कधीच चांगल्या रोडला घेऊन जाणार नाही स्मोकिंग ड्रिंकिंग. बट मी तरी पर्सनली स्मोकिंग ड्रिंकिंग वाली पोरगी बघू शकणार नाही, किंवा मी तो मेन पॉइंट असेल माझ्या चेकलिस्ट मध्ये की भाई स्मोकिंग ड्रिंकिंग किंवा म्हणतात ना की जस्ट ट्राय अँड ऑल वालं, की यार एक सिप मारलाय का, असं म्हणतात ना की यार मी बेसिकली मी ट्राय केलंय अँड ऑल वालं. बट नाही, तर ते पण नाही जमणार मला की नाही, कारण की मी तसं कधी केलेलं नाही. सो आपण ऑब्व्हियसली आपण त्या अपेक्षा करणार समोरच्याकडनं की समोरचं पण तसं नाही. तर मग
म्हणतात ना फुकटचे ते भांडणाला स्पार्क निघणार, की यार एक पॉइंट निघणार भांडण करायला किंवा इन फ्युचर, की बरोबर. अरे तू दारू प्यायची किंवा प्यायली आहेस किंवा पितेस, आणि एक ती गोष्ट अशी आहे की एकदा लागली जिभेला का मग ती फॅसिनेट होते लोकांना. म्हणजे माहिती नाही, मी बघितलंय समोर, ती लागत जाते, तलप लागत जाते. सो अजून बघायला गेलं, अनपेक्षित गोष्टी बघायला गेल्या तर तेच खोटं बोलणं. मेन म्हणजे खोटं बोलणं किंवा लपवून ठेवणं का लिमिटेड इन्फॉर्मेशन पास करणं, ते नको. की कारण की कसं आहे ना, माझी एकदा मैत्रीण पण मला म्हणाली होती की काही गोष्टी आपण म्हणतात ना की लिमिटेड इन्फॉर्मेशन दिले जातात किंवा जाऊ शकतात तुला, तर सावध राहा. तर म्हणजे आय डोंट नो ती कशी म्हणालेली, बट आता ती माझी नाहीये कोण, म्हणजे आमचं काहीच म्हणतात ना कनेक्शनच काय उरलेलं नाहीये. बट ती एकदा बोलून गेलेली एक माझी मैत्रीण, मी नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही तिचं, बट ती बोलून गेलेली आणि त्याचा अनुभव मला खूप आला होता. की आपण कसं आहे, मी भडाभडा बोलून जातो समोरच्याशी, सगळी इन्फॉर्मेशन मी शेअर करून जातो, बट जेव्हा बघतो ना समोरच्याकडे, तर समोरच्या आपल्याला फार लिमिटेड इन्फॉर्मेशन देतो किंवा देते. तर मग ते कुठेतरी खटकतं मला, की मग लिमिटेड इन्फॉर्मेशन मिळायला लागली की समजायचं की इथे नाहीये, बरोबर नाहीये, लप्पालप्पी चालू आहे का काय. अजून एक लास्ट बट नॉट द लिस्ट आपण जर म्हणायला गेलो तर एक म्हणजे देवधर्म. कारण की मी एवढा पण म्हणजे सतत देवदेव करणारा माणूस नाहीये, बट मी आध्यात्मिक आहे. मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा माणूस आहे आणि स्वामींचा छोटा मोठा भक्त आहे मी. बट ती एकदम पण नास्तिक नको. नास्तिक म्हणजे मग ते म्हणतात ना इम्बॅलन्स होणार विचारांमध्ये. ती देवधर्म करणारी हवी, आणि देवधर्म केल्याने तुला पण अनुभव आलाय की ऑटोमॅटिकली आपण स्पिरिच्युअली जसं ज्या पाथवर जातो तेव्हा आपण ते म्हणतात ना मोह माया त्याच्यापासून सगळ्यापासून लांब जातो आपण, आणि खूप अल्टिमेट फील येतं, अल्टिमेट. तर मग त्या फिलिंग मध्ये का त्या ऑरामध्ये जर ती पण असेल तरच मग त्या वाईब्स आपण शेअर करू शकतो का विचार आपण शेअर करू शकतो. जर ती पोरगी नास्तिक असेल आणि मी देवधर्म करणार असेल, मग विचारामध्ये खूप मिसमॅच होणार, खूप फरक पडणार. सो ह्या काही गोष्टी आहेत सलोनी ज्या मला वाटतात की नको त्या मुलीमध्ये. बाकी काय नाही. बाकी रंग रूप म्हणतात ना की आकार उकार किंवा हाईट डिफरन्स किंवा मेन म्हणजे रंगरूपवरनं लोक फार जज करतात, आणि सगळं टेम्पररी असतं. तर त्या गोष्टी मी तरी नाही बघत की गोरा असेल, काळा असेल, सावळा असेल, व्हॉट एव्हर असेल, मन इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तीच एक गोष्ट आहे की जी लाईफ लॉंग टिकणार. बरोबर. आणि मन स्वच्छ असेल, मन मोठं असेल तर मग सगळं होऊ शकतं, पॉसिबल आहे. आणि बाकी गोष्टी तर आकार हाईट वगैरे हे सगळं तर आपण बदलू नाही शकत. तर ऍक्सेप्ट करायचं असेल जे तर समोरच्याला आपल्याला ऍक्सेप्ट करायचं असेल तुम्ही करा, मला ज्याला ऍक्सेप्ट करायचं असेल तर मी करणार. ह्या फॅक्टर्सवर. हा झाला सलोनी तू मला विचारलं लग्नाचं, आणि मगासपासून तू मला क्वेश्चनिंग करते. लेट मी आस्क यू दॅट क्वेश्चन की तुझा लग्नाबाबतीत विचार काय आहे? माझा सध्या तरी काही विचार नाहीये. मी बघायलाही चालू केलं नाही, मी तिथेही नाहीये मेंटली. काय म्हणते? सिरियसली? हा. अरे बाप रे बाप रे बाप. आकू काका जरा लक्ष द्या. अरे यार, मग तुला तुझे एक्सपेक्टेशन्स काय मुलाकडून, की तुला मुलगा कसा हवा लग्नासाठी किंवा लाईफ पार्टनर व्हॉट एव्हर? अपेक्षा बघायला गेलो तर फिजिकल काहीच नाही अपेक्षा, बिकॉज लाईक ही सेड आपण आपल्या हातात नसतं ते. सो मेन म्हणजे मन जुळलं पाहिजे. आणि मला खूप गोष्टींची आवड आहे, मला खूप छंद आहेत, तुला माहितीच असेल, डान्स, आर्ट अँड ऑल. सो त्याच्यात त्याला थोडा तरी इंटरेस्ट असला पाहिजे, आणि इंटरेस्ट नसला तरी त्याने थोडी इनिशिएटिव्ह घेतली पाहिजे टू डू दोज थिंग्स. कारण की तू कलाकार पर्सन आहेस, तुला डान्स, रीडिंग आणि भरपूर गोष्टी तुला आवड आहे करायची. तर राईट वाचन म्हणा, डान्स म्हणा, आर्ट्स क्राफ्ट तशा गोष्टींची आवड आहे मला. आणि बाकी अनएक्सपेक्टेड गोष्टी बघायला गेलं, अनएक्सपेक्टेड नाही आपलं म्हणतात ना की अनपेक्षित गोष्टी. त्याला इंग्लिश मध्ये काय बोलता? अनवॉन्टेड नहीं भाई, मेरे को तू इंग्लिश का वो
हा, वो हमरे ठीक को आहे. तू हमरे को तुमरे को मत सिखाओ. मी एवढा नाही विचार केलाय अरे खरंच. इंग्लिश मध्ये तू आहे आम्ही. अरे नाही, पण मी असं बोलते की जे मला नको त्या मुलामध्ये गोष्टी असं मी काय विचार नाही केला. म्हणजे नको आहे असे काहीच नको तुला, म्हणजे सगळंच स्मोकिंग ऍक्सेप्टेबल. ड्रिंकिंगचं एक आहे फक्त. स्मोकिंग ड्रिंकिंग करणार नाही. नको. अच्छा सही आहे. आणि बाकी तर म्हणजे तेच की खोटं बोलणार अँड ऑल बट सगळेच खोटं बोलतात थोड्या ना थोड्या प्रमाणात. हा, हे ते मी तर. तुम्हाला लिहून देते की सगळेच खोटं बोलतात. असं जगात कोणी नाहीये की जो 100% खरं सांगतो आयुष्यभर. 100% ते 100%. बट जो इंटेन्सिटी आणि योग्य त्या ठिकाणी बोललं तर हा. मग त्याला पॉइंट आहे. नाहीतर मग शब्दाला फ्लिप करत असतील आणि सिच्युएशन बघून पटापट फ्लिप करत असतील मग ते तसं नाही, नको. तसं नको बाबा. नको राईट. ते खूप भयानक ठरतं मग पुढे जाऊन. सो ते नको. हा, डबल साइडेड नको बेसिकली. सही आहे. मग काय कधी प्लॅन करते? 25, 26? त्याच्यानंतर लगेच मी तू करा आधी. काय सही खेळून जाते पोरगी यार. सही आहे. बघू, माझं मी तुला आमंत्रण देईन, मग तेव्हा यायचं लग्नाला. सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचं. हा. अरे बापरे. असं. तुझ्या मग लग्नाचा पण व्लॉग येईल, प्री वेडिंग व्लॉग, लग्नाचा व्लॉग. कथाच तू. तुला का त्रास देऊ मी विचारी? तू तिथे लग्न अटेंड करणार का तू शूटिंग करणार? बिहाइंड द सीन्स जे असतात ना आपले, तुझे तिथे थोडी professional. तुझे बिहाइंड द सीन राहून दे, ते खतरनाक असतात बाई. आणि तुझं गिफ्ट म्हणजे ते हॉरिबल असेल. ते असं पब्लिकली ओपन करण्यासारखं नसेल गिफ्ट. नाही आम्ही एवढं, मी चांगलं गिफ्ट पण दिलं आणि वाईट पण, म्हणजे पब्लिक मध्ये ओपन करणार पण चांगले गिफ्ट देईल आणि एकटाच ओपन करणार पण देशील. अच्छा, कळलं का? तर म्हणजे पर्सनल तू प्लॅनिंग पण केलं गिफ्टचं काय द्यायचं ते? ओ बाई साहेब, एक नंबर. आय एम जस्ट वेटिंग याचं लग्न कधी होत आहे. काय करणार आहे? काकू काका सांभाळायला. चांगलंच देणार आहे मी. अरे भयानक. सो म्हणजे माझ्या नंतर तू तुझं करणार लग्न, असा तुझा हा. प्लॅन चाललाय? प्लॅन चालला नाही, तसं बघायला सुरुवात नाही केली अजून काही, बट करावंच लागणार कधी ना कधी. तेरे लिए तो लाईन लग जाएगी यार. सो लग्नावरनं मला आठवलं की तू आता इंडियाला गेला होता रिसेंटली. आय थिंक ऑलमोस्ट 3 weeks, 4 weeks आहे. ऑलमोस्ट अ मंथ. ऑलमोस्ट मंथ. आता डिसेंबर झालोय ना? डिसेंबर आता बरोबर आहे. 1 महिना झाला. 1 महिना नाही, हा 4 weeks झाले. 4 आठवडे झाले. सो तू इंडियाला गेला होतास आणि हम्म. तेव्हाही तुझा ऍक्टिव्हली स्थळ बघायचा प्रयत्न चालू होता. So तिथे तू कोणाला भेटलास का? तिथे कोणतं स्थळ माझा बघितलं? चालू नव्हता. नाही. मी इंडियाला गेल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे मी कुठलीच मुलगी बघितली नाही. कुठलीच नाही. हो काय? हो, कुठलीच मुलगी बघितली नाही मी इंडियाला गेल्यानंतर. की नाही, कारण की मी तुला जसं बोललेलो की पहिला पॅरेंट्स डिसाईड करतील, मग नंतर मग ते माझ्यापर्यंत आणतील की बघ बाबा तुला पटतंय का, हो का नाही, तर ते पुढे जाणार नाहीत. फोर्स तर कोण करू शकत नाही की हिच्यासोबतच लग्न करेंट. अशातलं आमच्याकडे हे नाहीये की आई बाबा बोलतील तेच करायचं अँड ऑल. नाही, तसं नाहीये. तसं अजिबात नाही. आई बाबा माझे फार चिल आहेत. ते मी माझा हॅपीनेस बघणार ते लोक की सौरभ कशात हॅपी आहे, आणि मगच ते लोक पुढे करणार. बट आता मी जेव्हा इंडियाला गेलेलो तेव्हा मी एकही मुलगी बघितली नाही. बट त्यांचं चाललंय स्थळ बघणं बाहेरच्या बाहेर. सो इंडियाची ट्रिप कशी होती मग? अरे खूप जबरदस्त, एक नंबर. म्हणजे काय काय केलंस? काय नाही केलं ते विचार. म्हणजे काय काय नाही केलं? काय म्हणजे नाही, पहिलं काय केलं ते सांगतो. मी गेल्यापासून म्हणतात ना की पायाला भिंगरीच बांधलेली होती. की पहिला गेल्या तर थोडा आराम केला, आणि माझा मित्र मनीष आणि तेजल आले होते मला भेटायला त्या रात्री गेल्या. त्यांनी तर सरप्राईज दिलं. ते तर Wow. रात्री 11:30 आलेले घरी. हा. त्या ब्लॉग मध्ये पण मी कव्हर केलंय. मी जेवायला बसलो जस्ट, आणि तेवढ्यात त्यांची बेल वाजली. आणि 11:30 झाले होते. ते कर्जत वरनं आलेले मला भेटायला. बापरे. विचार कर. तर जे मला एक्सपेक्ट होतं ऑब्विसली, कारण की कोण नाही तर मला माहिती आहे मन्या येणार. तेजलचं माहिती नव्हतं कारण की तिला ऑब्विसली ट्रॅव्हलिंग करायला एवढा लांब, तर बट स्टील शी शोड अप. आणि सो आय एम रिअली अप्रिशिएटिंग हर फॉर दॅट. आणि राहिली गोष्ट म्हणजे 2nd डे पासून दिवाळीची सुरुवात. 3rd डे मी नाशिकला गेलो, आणि नंतर मग दिवाळी नंतर मग मी अक्कलकोटला गेलो. अक्कलकोट नंतर मग बाकीच्या
गोष्टी काही केल्या. मग नंतर मग पुण्याला गेलेलो मी एकदा, आणि नंतर मग 3rd वीकला मी गुजरातला होतो. ऑफिशियल वर्क साठी मी गुजरातला गेलेलो. त्याचे व्लॉग्स आलेत जस्ट ह्याच्या 2 ब्लॉगच्या आधी, ते प्लीज बघा. आणि नंतर मग गुजरातवरनं मी आलो, आणि नंतर मग काय केलं बरं, काहीतरी केलं मी. खूप प्रचंड म्हणतात ना, प्रचंड बिझी होतो की असं फुल एकूण एक डे माझ्यासाठी असा हे होता. मग मी हैदराबादला गेलो 2दा. सो हैदराबादला माझं काम होतं, कंपनीचंच काम होतं. तर हैदराबादला मी कंपनीच्या कामानिमित्त गेलेलो. आणि ते झाल्यानंतर मग फायनली 5th वीकला का 4th वीकला एंडला मी आलो. कारण की माझी काही अशी कामं होती की जे मला 4 वीक्स राहावंच लागत होतं इंडियात. याच्या आधी मी येऊच शकत नव्हतो. आणि मीनवाईल मग मी सगळ्या मित्रांना भेटलो. यू वोंट बिलीव्ह की एका महिन्यात मी लाईफमध्ये पहिल्यांदा एवढी देवस्थानं गेली. बापरे. एवढी देवस्थानं सलोनी मी पहिल्यांदा, म्हणजे दिवाळीचा वेळ होता तर तेव्हा पण ठाण्यामधलं आपले कोपिनेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर ते आहेच. बट 2nd वीकला अक्कलकोट आणि अक्कलकोट गाणगापूर. नंतर मग गुजरातला मी 4 दिवस देवस्थानं गेली. शक्तीपीठ बघितलं, आपलं पावागडला गेलेलो. आणि 1st वीकला आमचे म्हणतात ना कुलस्वामिनी सप्तशृंगी माता, तिकडे जाऊन आलो. आणि मग 3rd वीक नंतर मग गुजरात नंतर मग मी आल्यानंतर इकडे गेलो. काय पुण्यात. अरे भाई, पुण्यामध्ये तो विचारूच नको, मंदिरं बघितली सगळ्यात. एकसबा पेठ, अजून कुठला तो मानेचे सगळे गणपती, जंगली महाराज, आणि ते मार्केट मधला पण तो गणपती आहे तो मोठाच्या मोठा. आणि सगळे असे गणपती बघितले. आणि तुला म्हणतो काय, तेच तर मी म्हणतो की एका महिन्यामध्ये मी एवढे देवस्थान फिरलोय की मी लाईफ मध्ये कधी फिरलो नसेल. बट इट वॉज लाईक म्हणतात ना की जे बाकीच होतं. कारण की 2.5 वर्ष मी युएसला होतो. 2.5 वर्षानंतर जर मी भारतात जातोय तर मग भाई, आणि एवढा म्हणजे म्हणतात ना की एवढा बिझी होतो की लिटरली मी मनी स्टेशनला जे पहिला भेटलो तर डायरेक्ट 4th वीकला भेटलो. मध्ये भेटलोच नाही. जयश्रीला भेटलो, जयश्रीला पण भेटणं एकदाच झालं, एकदाच. ते पण आम्ही लोक इकडे नाही, ती एकदा घरी आलेली भेटायला. नंतर मग 2nd टाइम आम्ही कोपरखंडाला गेलो भेटायला, फिरायला. बस तेवढंच. आणि बाकीचे, माझा एक मित्र घरी आला होता जेवायला, बस. अजून 2-3 मित्रांचे मला मेसेज, तू कभी मिल रहा है, लिटरली कब मिल रहा है बाबा, मेरे को टाइम नाही आहे, मी कुठून भेटू मी. मग लोकांना वाटत होतं की हा इगो दाखवतोय, याला भेटायचंच नाही आहे. असं नाहीये ना. माझी काही कामं होती, ऑफिशियल कामं होती काहीतरी, जी एवढ्या वर्ष इथे युएसला राहिल्यानंतर तर तिकडची काम पेंडिंग राहणारच ना. बरोबर. सो त्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण मजा आली. या सगळ्या भरपूर गोष्टी केल्या मी. सो तू आय थिंक किती वर्षांनी इंडियाला गेला होतास? 2.5 वर्षांनी गेला होतास. आणि तेवढा एकदम प्रॉपर टाइमला गेला होता ना. दिवाळी आणि बर्थडे दोन्ही एकत्र केलं. दिवाळी दोन्ही एकत्र केलं, दिवाळी बर्थडे. मेन म्हणजे मला आनंद वाटला घरी राहून, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करून. आणि तो 4 आठवडे घरात राहून तो जो एक असतं ना, ते सुख आपलं वेगळंच आहे. आणि देअर आय वॉज सॅटिस्फाईड. सो लेट्स टॉक अबाउट दॅट. त्याच्याबद्दल बोलू आपण की तुझी इंडियाला जाण्याच्या आधी म्हणजे लिस्ट असेलच की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, किंवा काही काही आपण गोष्टी ठरवून जातो की आपल्याला हे बघायचंय, ह्याला भेटायचं, त्याला भेटायचंय. सो त्या लिस्ट मधल्या काय गोष्टी तुला करायला नाही जमल्या किंवा काय राहून गेलो? पहिलं म्हणजे मला जायचं होतं गुजरातला गिरनार पर्वत. गिरनार नॉट परिक्रमा, बट गिरनारला दत्तगुरूंच्या लाईव्ह पादुका आहेत. हा, तर तिकडे मला दर्शनाला जायचं होतं. बट आफ्टर गेटिंग द इन्फॉर्मेशन की ज्या पिरियडला मी गेलो तिकडे तेव्हा पारायण होणार होतं आणि प्रचंड गर्दी, की मुंगी चालायला पण म्हणतात ना की जागा नव्हती. तर ह्या गोष्टी मला कळल्या की नको जाऊ, दिस इज द मोस्ट रॉंग टाइम. तू जाशील गिरनारला, तुला दर्शन मिळणार नाही. तर मग तो प्लॅन कॅन्सल झाला. आणि जर गुजरातचं नसतं माझं, गुजरातला जर मला नसतं जावं लागलं, तर मग त्या वीक मध्ये माझा प्लॅन होता कोकणात जायचा. हा, फॅमिली सोबत कोकणात जायचा. कारण की मी आता व्लॉगिंग पण करतोय आणि मला अजून काहीतरी गोष्ट घ्यायची होती इंडियाला गेल्यानंतर. ती गोष्ट खरंच घ्यायची राहिली, ती मी आता डिस्क्लोज नाही करणार. ती काही दिवसामध्ये मी घ्यायचा विचार चाललाय माझा. आणि ती गोष्ट खरंच यूज झाली असती, एक म्हणजे गिरनारला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये. तर याच्यावर तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते, बट मी स्टील हिंट देणार नाही.
की नक्की काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय ते. बट ती गोष्ट पण जर स्वामींची कृपा असेल तर मी लवकरात लवकर ती पण गोष्ट घेईन मी. आणि बघू. बट हा, या 2 गोष्टी राहिल्या माझ्या. गिरनार तर माझं खूप आधीपासून प्लॅनिंग झालेलं, आणि फॅमिली पिकनिक कुठे जायची तर मग आपल्याला माहिती आहे की तो पिरियड फार छान होता. ऑक्टोबर एंड नोव्हेंबरचा पिरियड होता तो, आणि थंडी पण मस्त पडली. तर कोकणात जायचा माझा प्लॅन होता. कोकणामध्ये म्हणजे तारकर्ली, मालवणच्या एरियामध्ये, मालवण, रत्नागिरी, त्यानंतर मग तो आरेवारे बीच, तिकडनं वर येता येता आपलं गणपतीपुळे, आणि हे सगळं करता करता यायचा प्लॅन होता. बट मी गुजरातला गेलो म्हणूनच तो प्लॅन राहिला. बट ठीक आहे, तिकडे नाही गेलो, बट मी गुजरात बघितलं, वडोदरा बघितलं, चांगल्या कंपनी सोबत राहिलो, लोकांसोबत राहिलो, आणि देवदर्शन झालं. इकडे नाही तर मग इकडे ते कुठेतरी देवानी म्हणतात ना कोपअप करून घेतलं. 4 दिवस झालं, आणि तिकडे गुजरातला पण मला स्वामींनी दर्शन दिलं. स्वामींचं मला 2दा दर्शन झालं. पहिला म्हणजे ते मी गेलेलो श्री रंगवदूत महाराज मंदिर, त्या ब्लॉग मध्ये पण मी दाखवलंय. त्यात पण स्वामींची मूर्ती आहे आतमध्ये, म्हणजे आवारात, वडोदऱ्याला. कारण की स्वामींचं मी ऐकलं होतं, पोथीमध्ये आहे गुजरातला स्वामींचं होतं, बट रिअली वडोदऱ्याला होतं हे मी खरंच खूप बघून मी लाईक ॲस्टॉनिश झालो की भाई हे काय आहे. आणि नंतर मग 3rd डे दीपेन भाऊंनी मला घेऊन गेले एका तलावाच्या बाजूला स्वामींचं मठ होता. भाई इतका अफलातून वाटलं ना मला की अरे यार, म्हणजे ते गाणं त्याच्यात आठवलं मला. आणि ते एक गाणं आहे, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्तगुरु दिसले, ते गाणं आहे. तर त्याच्यामध्ये दत्तगुरूंचं वर्णन केलंय, बट स्वामी काय दत्तगुरु काय शेवटी एकच आहेत. तर तेव्हा मला ते गाणं आठवलं, आणि इतकं बाप वाटलं ना ते फिलिंग की यार बस सक्सेसफुल झाली आपली जी पण ट्रिप आपण केली गुजरातला, ती सक्सेसफुल झाली. बस नंतर मग काय. सो बघू आता नेक्स्ट टाइम जाईन. नेक्स्ट टाइम माझी बकेट लिस्ट तुला माहिती आहे आता रेडीच आहे की कुठे कुठे जायचं आहे ते. बरोबर आहे. आणि अजून गोष्टी ऍड होणार आहेत त्याच्यात. तर नेक्स्ट टाइम कधी असेल हे मला माहित नाही. नेक्स्ट टाइम ते आपल्याला माहितीच नसतं इथं आल्यानंतर. नेक्स्ट टाइम आता इंडियाला कधी असेल. हा, पहिला असेल म्हणजे मनीषचं लग्न, तेव्हा मी जाणार. 1 आठवडा का होईना मी जाणार लग्नाला. त्यांनी बोलवलं तर बोलवा रे याला. हा तर तो काय नाही बोलवेल, त्याची काय हिंमत. तर आणि नंतर मग लग्नाला 1 आठवडा जाईन, आणि नंतर मग मला वाटत नाही अजून काय रिझन आहे इंडियाला जायचं. नाहीतर मग लग्नासाठीच असेल, बट लग्न मला वाटत नाही 2025 ला होईल. बट स्टील यू नेव्हर नो. त्या बाबतीत मला विचारावंसं वाटेल की आपल्या लाईफ मध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, तर किती गोष्टी आपण कंट्रोल मध्ये ठेवायच्या आणि किती गोष्टी आपण देवावर सोडून द्यायच्या, किंवा बेटर वे टू फेस दिस वुड बी की कोणत्या गोष्टींसाठी आपण मरमर मारायचं आणि कोणत्या गोष्टींसाठी आपण देवावर सोडून द्यायचं. पहिली गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपल्या नशिबात आहे ते होणार, फक्त त्याला योग्य वेळ यावी लागते. म्हणतात ना, माझ्या आईबाबांचा एक डायलॉग आहे, वेळेच्या आधी आणि नशिबाच्या पलीकडे कधी काहीही कोणाला मिळत नाही. तू कितीही आपट, तू कितीही घास, ती वेळ आल्यानंतरच ते मिळणार आहे. आणि ते तिथे ठेवलेलं आहे आपल्यासाठी, रिझर्व ते ठेवलेलं आहे. ते कोणाचा बाप पण आपल्यापासून ते हिरावून घेऊ शकत नाही, कोणी कितीही प्रयत्न केला तरी. मग तो पैसा असेल, मग तो फेम असेल, मग ते लुक्स असतील, मग अजून XYZ का आपली व्यक्ती असेल, ती त्या पिरियडला आपल्याला ती मॅच होणारच आहे. फक्त आपल्याला तिथपर्यंत जायचंय. आता ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. ती गोष्ट आपण देवावर सोडवायची. आपल्या कंट्रोलमध्ये काय आहे, डू गुड बी गुड, की करत राहा आणि विसरत राहा, की बाबा आपण करा, चांगले कर्म करा. समोरचा आपल्याशी वाईट वागतोय ते त्याचे कर्म, आपण समोरच्याशी चांगले वागतोय ते आपले कर्म. बरोबर, आपण त्यांच्या लेवलला नाही जाऊ. समोरचा त्याचं विष सोडत नाही, आपण आपलं अमृत का सोडा. बरोबर आहे ना. हे म्हणतात ना, अमृत बोलेत की माझ्या इथे ठेवलेत. समोरचा त्याचं विष ओकतोय, ओकू दे, ठीक आहे, बोल. अरे ब्रो, मी पहिला तुला बोलतो ना, मी पहिला खूप असा हायपर स्वभावाचा होतो, हायपर ऍक्टिव्ह किंवा हायपर रिॲक्टिव्ह. थोडा जरी म्हणतात ना टिचकी मारले की हा भडकला, तापणार. ज्वालामुखी कसा एक बारीक दगड टाकून ज्वालामुखी ऍक्टिव्हेट होतो, तसा होतो मी पहिला. बट शांत झालो, खूप शांत झालो, खूप म्हणजे खूप शांत. इतका थंड झालोय की आता तुम्ही हॅमरिंग करा, का टाकायचं टाका माझ्या अंगावर, मला नाही फरक पडत. इनफॅक्ट
फरक पडतो, मी दाखवत नाही. हा असं आय वुड रिफ्रेश दॅट सेंटेन्स इन दिस वे की फरक पडतो, मला दिसतंय काय गोष्टी घडतात आहे, कुठे काय होत आहे ते. भले कोणी कुठूनही मला ब्लॉक करा, भले मला कुठूनही कोणी रस्ता ब्लॉक करा, दरवाजे बंद करा, भाई आपण सीसीटीव्ही लावलेत वर. आपला सीसीटीव्ही अक्कलकोटला बसलाय, आपल्याला ते बरोबर दाखवून देतोय की बघ असं होतंय. आणि समोरच्याने तुला ब्लॉक केलं, उसमें तेरा घाटा, मेरा कुछ नाही जाता. बरोबर. तुम्ही ब्लॉक केलं मला त्याच्यात काही घंटा प्रॉब्लेम नाही. बरोबर. फक्त थोडस लागतं मनाला की अरे कोणीतरी आपल्याला ब्लॉक केलंय. अँड आय हॅव द लिस्ट. जशी तू बुक घेऊन बसलेस, माझ्याकडे लिस्ट आहे, मी बनवली आहे की कोणी कोणी मला ब्लॉक केलंय ते. आणि पहिल्यापासूनचा म्हणजे 2014-15 पासूनची गोष्ट आहे. तेव्हा तर फार इंटेन्सिटी कमी होती, 2-4 लोकांनीच तेव्हा ब्लॉक केलेलं मला काहीतरी इंटरनल इश्यूज मुळे. आता तर लिस्ट आहे माझ्याकडे, लिस्ट. आय एम नॉट जोकिंग, लिस्ट. आणि 2024 चीच लिस्ट आहे ती. हा, तर त्या गोष्टी म्हणतात ना की आपल्या मनाला लागतात. बरोबर. आणि लागतात. लागतीलच. लागतात. आपण वी आर हा. ह्युमन्स. वी आर ह्युमन्स. आपण नाही यार की ब्लॉक केलं चला आपल्याला फरक पडत नाही, लागतात. बरोबर. बट आता म्हणतात ना की ते फील होणं किंवा त्या गोष्टी आपण मनाला लावून घेणं ते कमी केलंय मी. की जाऊन ते झाले त्यांनी त्यांचं कर्म केलं. बरोबर. आपण ब्लॉक केलं का कोणाला? नाही. नाही. आपण कोणाला कटआउट केलं का? नाही. तुम्ही लोकांना जे वाटलं तुम्ही लोकांनी केलं, मला जे वाटलं ते मी केलं. बरोबर. आणि आपल्याला जे फिलिंग्स येतात, कोणती सिच्युएशन असेल किंवा काही हा. असेल, आपल्याला जे फिलिंग्स येतात ते आपण कंट्रोल नाही करू शकत. नाही करू शकत. पण आपण असं रिॲक्ट करतो, ते आपल्या हातात असतं नेहमी. एक्झॅक्टली. मी तेच तुला म्हणतो, पहिला मी फार रिॲक्ट करत होतो काही गोष्टींना की आपल्याला राग यायचा, साला मला ब्लॉक केलंय म्हणजे इगोवर यायचं ते. कारण की ते म्हणतात ना मेल इगो असतो थोडासा. बट नाही, तो आता पूर्ण शून्य झालाय की आणि तो देवानीच केलाय तो शून्य. कारण की मी जसं तुला बोललेलो, मला घमेंड होती की काही गोष्टी फक्त माझ्याच आहेत, की माझ्यापासून लांब नाही जाऊ शकत, ही गोष्ट माझी आहे. ती घमेंड देवानी ह्या वेळेला तोडली की नाही तुझं काय. आणि ते मला ना लागलं की यार ज्याला मी माझं म्हणत होतो ना, की ज्याला मी आपलं समजत होतो, मग ती लिव्हिंग थिंग असो का नॉन लिव्हिंग थिंग असो, भाई नाही ती यार, नाही ती. ते जेव्हा जायचं तेव्हा ते जाणारच आहे. सो मग आपलं आपण करत बसतो, आपण आपलं ते हे करत बसतो, यार मेरा ये वो मेरा आहे, काहीच फायदा नाही होत. मग ते लागतच ते इव्हेंच्युअली. सो बेटर आहे शांत राहायचं, रिस्पॉन्ड करायचं गोष्टीला, रिॲक्ट नाही करायचं. कारण की समोरची व्यक्ती जे करायचं ते करतात, समोरचे लोक जे करायचं ते करतात. मग आपण फुकटचं का त्यांना कंट्रोल करायला जा. आपण आपल्याला कंट्रोल करू शकतो, आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही. कोणाला कंट्रोल नाही करू शकत. ओके. सो आता आपण हा व्लॉग एंड करण्यासाठी एक माझ्याकडे आयडिया आहे. हिची आयडिया खतरनाक असते. रॅपिड फायर राऊंड. बापरे. सो काही, आणि हे बेसिक रॅपिड फायर नाहीये की चहा आवडतो का कॉफी, का तुला स्वीट आवडतं का स्पायसी. नॉट अ बेसिक रॅपिड फायर. ओके. दिस ऑर दॅट नाहीये. रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत जे मनात येईल पहिले बोलायचं. ठीक आहे. बरं. फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट्स युअर फेवरेट टाइम ऑफ द डे? मॉर्निंग. लाईक आय एम अ मॉर्निंग पर्सन. तर तू मला बोललीस की उद्या 5ला उठायचं आहे, तर लाईक ओके, आय एम गुड विथ दॅट. व्हॉट्स युअर बिगेस्ट वीकनेस? बिगेस्ट वीकनेस इज मी खूप जीव लावतो समोरच्यावर, आणि तो बिगेस्ट वीकनेस आहे. नंतर मग ते अंगाशी येतं. व्हॉट्स युअर बिगेस्ट स्ट्रेंथ? स्ट्रेंथ पण तेच आहे की जर मी समोरच्यावर जीव लावतो तर मग मी मनापासून लावतो, नाहीतर मग मी लायला म्हणतो. व्हॉट्स द बिगेस्ट लर्निंग एक्सपिरियन्स यू हॅव हॅड? घाई करायची नाही कुठल्या गोष्टीसाठी, कुठली पण गोष्ट असेल. स्लो अँड स्टेडी. घाई, कारण की मला घाई असायची, घाई नाही करायची. इम्पेशंट होतो मी, बट ते मग अंगाशी येतं गोष्टी, घाई नाही करायची. व्हॉट्स युअर आयडिया ऑफ अ परफेक्ट डेट? भाई मी डेटला कधीच गेलो नाही, कधी कोणा. मग तुझी आयडिया काय आहे? आयडिया म्हणजे काय नाही, जर कुठली ती म्हणजे जी कोणी असेल XYZ, तर तू एक दिवस कसा प्लॅन करशील, एक असं आयडियल डेट म्हणून म्हणावं. आयडियल डेट. ओके. आता समजा जर मी मुंबईला आहे तर मी तिकडची प्लॅनिंग करेन, कारण की इकडे मला असं फिरण्यासारखं आहे भरपूर, बट मला मुंबई म्हणजे इंडियन
प्लॅनिंगच येईल. तर समजा फॉर एक्झाम्पल मुंबईचं असेल तर मग सकाळी सकाळी उठून मग मुंबईला फिरायला जायचं. मुंबईला फिरायला म्हणजे मुंबईला जे काही अक्वेरियम्स आहेत किंवा व्हॉट एव्हर जे काही चांगली चांगली क्यूट ठिकाणं म्हणतो आपण ती, आणि नंतर मग ते केल्यानंतर मग दुपारी कुठेतरी मस्तपैकी लंच करायचं. लंच केल्यानंतर मग हॉटेल ताजच्या समोर आपले बोटिंग बिटिंग आहे, क्यूट एकदम साधं सिम्पल, मग तिथे बोटिंग बिटिंग करायचं मस्त की मजा येते. त्याच्यानंतर मग टपरीवरचा चहा, हा टपरीवर भाई ओ वडापाव चाहिए भाई, चाय. वडापाव चाय चालत भाई पाहिजेत ते. तर त्याच्यानंतर मग संध्याकाळी असंच कुठेतरी मस्त भेळबिळ खायची आणि गप्पा मारत बसायचं. आणि इव्हनिंग टाइम जसा इव्हनिंग टाइम क्रॉस होईल देन मरीन ड्राईव्हला जायचं. आणि नंतर मग तो जो वाईब्स असतात मरीन ड्राईव्हच्या, चिल करत बसायचं तिकडे मस्तपैकी. अँड अंडर द ब्लॅक स्काय डीप टॉक्स मीन्स अबाउट लाईफ, अबाउट लव्ह. ह्या गोष्टी मला खूप कॅची वाटतात. बेसिकली मी असं प्लॅन करीन. आता त्याच्यात जर मी बसलो पेन पेन्सिल घेऊन की डिटेल काय करायचंय, तर मग मी अजून किडा आहे, मग मी अजून भारी प्लॅन करीन. तर बट ओव्हरऑल अशी सिम्पल क्यूट साधीशी डेट असेल की ज्याच्यामध्ये नो एक्सपेन्सिव्ह थिंग, नो एक्सपेन्सिव्ह शेट, टपरीवरचा चहा, टपरीवरची भेळ, पाणीपुरी आणि असं सँडविच वाले असं म्हणतात ना की खाऊन पिऊन निवांत डेट असेल व्हॉट एव्हर. तर तसं माझं प्लॅनिंग असेल. नो बुलशिट, नो असं एक्सपेन्सिव्ह स्टफ किंवा असं शो ऑफ वगैरे नाही. साधं सिम्पल प्रकारे. भाई साधा माणूस आहे आपण, मी कशाला ते हायफ आहे. आता ताज हॉटेलच्या समोर बोललो मी बोटिंग करायचं, मी ताज हॉटेल पण बोलू शकलो असतो की ताजला जाऊ आपण मस्त डिनर लंच करू. बट 5,000 500 रुपये 600 रुपयाचा चहा कोण पितोय, पागल आहे का? टपरीवर मस्त 10 रुपयाचा कटिंग प्यायचा, हा निवांत काम सेट. पुढचा प्रश्न, अजून व्हॉट्स वन बॅड हॅबिट यू विश यू कुड गिव्ह अप? यार थोडासा आळस आहे माझ्यामध्ये, थोडासा आळस इन द सेन्स की लेट पर्यंत झोपून राहणं कधी कधी. आणि की बट मला नाही वाटत आळशीपणा इज अ बॅड हॅबिट, कारण की कधी कधी माणूस खूप एक्झॉस्टेड होऊन जातो आणि आपण आळशी होतो. हा बट ती एक हॅबिट आहे माझ्यात की मी ऍक्सेप्ट करतो, ती एक हॅबिट आहे माझ्यामध्ये की कधी कधी फार असं फकाट होऊन जातं डोकं की यार आता नाही करायचंय काय आपल्याला, तर असं शांत पडून राहतो की आपलं गप्प बसतो. ती एक बॅड हॅबिट आहे जी आय वुड लव्ह टू गिव्ह अप. व्हॉट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट यू हॅव एव्हर रिसिव्ड? कारण की माणसांना खूप कमी कॉम्प्लिमेंट्स मिळतात. हा मग ह्याचा विचार करावा लागेल मला की व्हॉट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट, की म्हणजे तुझ्याबद्दल किंवा तुझ्या कामाबद्दल किंवा तुझ्या कशाही बद्दल कोणी असं खूप भारी कौतुक केलंय का जे तुला आतापर्यंत लक्षात आहे? माझे आई बाबा. की आणि काय कॉम्प्लिमेंट होते तुला आठवते? हा की आय एम हॅपी, लाईक वी आर हॅपी फॉर व्हॉट एव्हर यू आर राईट नाव इन युअर लाईफ. की आम्ही आनंदी आहोत, तू जे काही करतोय ते योग्य करतोय, चांगलं करतोय, असंच करत राहा काम. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान बघणं, टचवूड, तर ते एक खूप मोठी गोष्ट आहे. अँड दॅट इज लाईक द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आय विल रिसिव्ह. कारण की बाकीची लोकांच्या कॉम्प्लिमेंट्सवर मी विश्वास नाही ठेवत, ते कामाप्रमाणे कॉम्प्लिमेंट बदलतात. तर ते शुगर कोटिंग करून कॉम्प्लिमेंट करणार, तर मग मी बाकीचे कोणाच्या मस्का भाजीवर मी भरोसा नाही करत. आई बाबा जे बोलतील ते म्हणतात ना की ते ट्रूथ असेल, कधी कधी झोमतं पण काही काही गोष्टी बोलल्यानंतर. बट ही कॉम्प्लिमेंट अशी आहे की हा यार लुकिंग देम हॅपी इज माय गोल, अल्टिमेट गोल. की हा यार ते आनंदी आहेत ना बस, ते समाधानी आहेत ना बस. तर मग प्रायोरिटीज आर सेट. When are you the most inspired? तुला कधी असं खूप इन्स्पिरेशन मिळतं, तू काही ऍक्टिव्हिटी करतोस किंवा तू कोणाशी बोलतोस किंवा काही बघतोस तू, तसं तुला खूप इन्स्पायर्ड फील होतं? स्वामींची पोथी वाचताना जबरदस्त इन्स्पिरेशन मिळतं. म्हणजे त्या पोथीत काहीतरी मॅजिक आहे. भले 21 अध्यायांची बारीकशी पोथी येते, बट मी बाबांना इतके वर्ष वाचताना बघायचो, बट मला कधी असं म्हणतात ना आतून वाटलं नाही की वाचावी. बट इथे आल्यानंतर लाईक आय टोल्ड यू 23 मध्ये मी स्टार्ट केलं स्वामींची सेवा. आणि तेव्हा ते वाचल्यानंतर असं अंगात असं संचारतं की यार काहीतरी चांगलं आहे, पॉझिटिव्हिटी. की दॅट ॲट दॅट टाइम अँड आफ्टर दॅट टाइम आय एम लाईक ऑन माय पीक. खूप भारी वाटतं. What song can you listen on repeat? हो 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 असे 2 सॉंग्स आहेत.
कोणते? पहिलं म्हणजे आकाशी झेप वगैरे पाखरा, वा, बरोबर ते. काय करण? आणि दुसरं म्हणजे किशोर कुमारचं सॉन्ग आहे, जिंदगी के सफर में गुजर जाते हैं वो मकाम वो फिर नहीं आते. त्या गाण्यामध्ये इतकं भारी लिहिलंय ना, म्हणजे ते गाणं जर पूर्ण ऐकलं, जिंदगी के सफर में टाईप करा, ह्याच्यात किशोर कुमारचं सॉन्ग आहे ते. वो फिर नहीं आते. हा, वो फिर नहीं आते. तर मग ते इतकं भारी आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये एक लिरिक्स आहेत, त्याच्यामध्ये जे लिरिक्स आहे, आंख धोखा है क्या भरोसा है, आंख धोखा है क्या भरोसा है, सुनो दोस्त तो शक दोस्ती का दुश्मन है, अपने दिल में इसे घर बनाने ना दो, कल तड़पना पड़े याद में जिनकी, रोक लो रूठ कर उन्हें जाने ना दो, पाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. त्याच्यात ते जे इतके लिरिक्स मिनिंगफुल आहेत ना ते, आणि अख्खं गाणंच मिनिंगफुल आहे किशोर कुमारचं. खूप खूप मिनिंगफुल आहे हा, गाणं. तर ते. आणि पहिलं जसं तुला बोललो, आकाशी झेपकिरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, जबरदस्त वाटतं ते. म्हणजे पुढचा प्रश्न, व्हॉट मेक्स यू स्माइल द मोस्ट? व्हॉट मेक्स मी स्माइल द मोस्ट, की माय लाईफ, व्हॉट एव्हर आय एम लिव्हिंग राईट नाउ, दॅट मेक्स मी स्माइल द मोस्ट. आपल्या लाईफची कंटेंट आहे. एक्झॅक्टली, आपल्या लाईफची कंटेंट आहे. बिकॉज इफ वी ट्राय टू कम्पेअर आवर लाईफ, जर आपण आपले आयुष्य दुसऱ्यांच्या आनंदाबरोबर कम्पेअर करायला लागलो, तर मग कायम आपण दुःखी राहणार. व्हॉट्स वन थिंग पीपल डोंट नो अबाउट यू? अशी काय गोष्ट आहे की जे लोकांना नाही माहिती तुझ्याबद्दल, जी युट्यूब फॅमिली आहे तुझी, त्यांना कदाचित कधी इमॅजिन केलं नसेल ही गोष्ट तुझ्याबद्दल? ओ माय गॉड, अशी गोष्ट कुठली आहे की मी जितकं दिसतो तितकं एक्स्ट्रोवर्ट नाहीये, मी फार इंट्रोवर्ट आहे. मी सिलेक्टेड लोकांसोबतच माझा म्हणतात ना जम बसतो, मी कोणासोबत पण म्हणतात ना माझं नाही बसत. बिकॉज म्हणतात ना, त्याचं म्हणतात की सगळ्यासोबत बसायला आपण काही स्पेअर पार्ट नाही आहोत. वी आर अ ब्रँड. आपण फार सिलेक्टेड लोकांसोबतच बसणार, त्यांच्यासोबतच उठणार बसणार आपण. तर आपण स्पेअर पार्ट नाही कोणासोबत पण जायला, कोणासोबत पण काही गोष्टी बोलायला, करायला, वाईब्स मॅच करायला नाही. मी ठराविक लोकांसोबतच म्हणतात ना माझं जम बसतो. तर ती एक गोष्ट अशी आहे, भले मी ब्लॉग करत असेल, भले मी इंटरॅक्ट करत असेल थ्रू माय ब्लॉग, थ्रू माय व्हिडिओज, बट मी कोणा असं सगळ्यांसोबतच असं नाही बसत. नाही, हा जवळचे लोक फार म्हणजे मोजके हातावर मोजणे इतके लोकच बसतो. व्हॉट आर 3 थिंग्स यू कांट लिव्ह विदाउट? अन्न, वस्त्र, निवारा, वायफाय. पिकाला आन्सर. व्हॉट्स द मोस्ट ॲडव्हेंचरस थिंग यू हॅव डन टिल नाउ? पहिली गोष्ट म्हणजे आई बाबांना म्हणजे घराला सोडून मी पहिल्यांदा युएसला आलो, तेच ऍडव्हेंचर होता. हा, तू कधी हॉस्टेलला राहिला नाहीये ना? हा, ते हॉस्टेलला राहिलो नाही मी कधी, सो ती माझ्यासाठी ऍडव्हेंचरस गोष्ट होती की अप्स अँड डाऊन्स मधनं गेलो मी. तो खूप ऍडव्हेंचर होता माझ्यासाठी. आता मला बघून ते मजा येते की साला मी कशातनं पास झालोय. सो दॅट वॉज लाईक द मोस्ट ऍडव्हेंचरस थिंग इनिशियल डेज ऑफ माय युनायटेड स्टेट्स. हाऊ वुड यू डिफाईन युअरसेल्फ इन 3 words? First thing is foodie. Second thing is I'm creative. And third thing I can say that I am extrovert, but in front of few people. ते 3 गोष्टी आहेत. In front of few people. In front of few people. What's inspiring you in life right now? आता तुला इंस्पायर बाकीकडे बघायची गरजच नाही. मेरे साथी बहुत कुछ इतना हुआ है सिन्स, तो मी You are yourself inspiring. मी माझं इन्स्पिरेशन आहे की बाई बघ असं झालंय, आता परत काय करायचं काय नाही ते बघ बाबा. असं बरोबर. कधी कधी आपली गाडी जाते ऑफ ट्रॅक, बट स्वतःलाच आणावं लागतं ऑन ट्रॅक की नाही बाबा नको नको. मला पण तेच वाटतं की आपण स्वतःची लाईफ आज इन्स्पिरेशन घेतली पाहिजे. बिकॉज लोक ना युजली असे, मी म्हणत नाही रॉंग आहे, बट असे आयडल्स वगैरे धरून ते करायचा प्रयत्न करतात, पण त्यांनी वेगळी लाईफ जगली होती, आपण वेगळी जगतो. आपण आपल्याच लाईफ कडे बघायचं की आपण कुठे होतो 5 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी कुठे होतो, 1 वर्षापूर्वी कुठे होतो, आता कुठे आलो, पुढे कुठे जायचंय. एक्झॅक्टली. सो दॅट्स द आन्सर की आपणच आपल्या लाईफचे इन्स्पिरेशन आहोत. व्हॉट्स द बेस्ट पीस ऑफ ऍडवाइस यू हॅव रिसीव्ड? मोठा हो ब्रो, मोठा हो. कोण बोललाय? काय बोललेले लोक आहेत. मोठा हो ब्रो, मोठा हो. बी अ जेंटलमॅन, मोठा हो. तेव्हा फक्त बोलतात हसतो बस.
की ती ऍडवाइस सर्वात मोठी होती. त्याच्यावर मला पुढे काही एक्सप्लेनेशन नाही द्यायचं. बरोबर. व्हॉट्स समथिंग यू नोटीस अबाउट समवन व्हेन यू फर्स्ट मीट देम? त्यांचा ऑरा जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला अप्रोच करते ना, तर मला ते सेन्स आहे किंवा डेव्हलप झालंय की ऑरा जाणून घ्यायचं समोरच्याचा, की कुठला ऑरा आहे, त्याचा वाईब काय आहे, का तिचा वाईब काय आहे, जमेल का नाही जमेल. काही लोक खूप निगेटिव्ह वाईब करतात, काही लोक प्रचंड पॉझिटिव्हिटी असते त्यांच्यामध्ये, ती जाणवते आपल्याला. काय लोकांना बघूनच आपल्याला आनंद खूप होतो. नुसतं की त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलोय आपण, ऑरा त्यांच्या त्या सेंटर रेडियस मध्ये का डायमीटर मध्ये राहिलोय आपण, त्याचा आपल्याला फील येतो की यार खूप प्रसन्नता वाटते. आणि कधी कधी आपल्याला नुसतं त्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहिलं कसं शी यार चिडचिडपण आहे, निगेटिव्हिटी एनर्जी, तर आय कॅन सेन्स दॅट एनर्जीज व्हेरी क्लिअरली, व्हेरी लाऊडली. सो ते मी पहिला बघतो. व्हॉट्स युअर बिगेस्ट रिग्रेट? ओ माय गॉड, बिगेस्ट रिग्रेट. हाय शपथ, तू ना म्हणजे विकेट उडवणार आहे माझी या याच्यामध्ये. रिग्रेट म्हणू शकत नाही मी रिग्रेट, बट नाही, रिग्रेटच पाहिजे मला. माझं स्वप्न होतं पायलट व्हायचं. मला पायलट लाईन म्हणजे एव्हिएशनची जी फील्ड आहे ती खूप आवडते मला, आणि त्याच्यामध्ये मला जायचं होतं पहिल्यापासून. बट मी मेकॅनिकल लाईनला घुसलो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग साईडला घुसल्यामुळे तर ते करता नाही आलं मला. सो त्याचं मला रिग्रेट वाटतं. बट स्टील आय टोल्ड यू की गॉड हॅज सम बिग प्लॅन्स फॉर मी, म्हणून मी त्या साईडला नाही घुसलो. तर लेट सी देवाला अजून पुढे काय प्लॅन्स आहेत माझ्यासाठी. व्हॉट्स युअर गिल्टी प्लेजर? गिल्टी प्लेजर म्हणजे गोड खाणं. गिल्टी प्लेजर गोड खाणं म्हणजे मी गोडचा फॉन्ड नाहीये एवढा, बट मला गोड म्हणजे आईस्क्रीम्स बोला किंवा डेझर्ट्स बोला फार आवडतात. माहिती नाही अचानकपणे मला डेव्हलप का झालंय, बट मला गोड पहिला नाही आवडायचं. आणि गोडमध्ये रसमलाई बोला किंवा गुलाबजाम बोला, जिलेबी मला नाही आवडत, बट रसमलाई गुलाबजाम ह्या दोन गोष्टी आहेत अफलातून आवडतात मला, अफलातून अल्टिमेट लेवलला. आणि ते खाल्लं की मग असं वाटतं अरे यार का खाल्लं, खूप. हाऊ डू यू स्टार्ट युअर डे? कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. ते येस, दॅट इज लाईक द फर्स्ट थिंग आय डू. मग जमिनीला पाया पडणं म्हणजे पृथ्वीला पाया पडणं, हे दोन गोष्टी केल्यानंतरच मग मी माझं बेड आवरणं म्हणजे ते करणं, आणि मग बाकीचे डेली मॉर्निंग रुटीन्स जे काय असतात ते करणं. पुढचं रुटीन. व्हॉट्स युअर फेवरेट हॉलिडे? दिवाळी अल्टिमेट. कारण की गणपती हॉलिडेजच्या ऐवजी मी फेस्टिवल म्हणून जास्त बघतो चांगलं, की ज्याच्यात आपण इन्व्हॉल्व्ह असतो, आपण असं चिल नसतो, आपण मजा करत असतो, म्हणजे फील घेत असतो बाप्पाचं आगमन झालेलं असतं आपल्या घरात, तर त्यांची सेवा चालू असते आपल्या घरात. तर हॉलिडे दिवाळी दिवाळीच्या इथे भाई दिवाळी. म्हणून तुला बोललो मी दिवाळीला जाणार. मी तुला मागे पण बोललो जेव्हा माझं सुट्टीचं प्लॅनिंग चाललेलं, सलोनी बाई हुक करू कृक मी दिवाळीला यावेळेला इंडियाला असणार, दिवाळी पाठ ठाण्यालाच होणार, हे तुला मी बोललेलो. यू रिमेंबर दॅट राईट? मी तुला ठासून बोललेलो अरे मारलाच होणार दिवाळी पहाट, आज काहीही हो. आणि ते झालं प्रूफ. ते म्हणतात ना की मुद्दे लाख बुरा चाहे क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. तर ते खुदाच्या मनामध्ये झालं आणि झालं. दिवाळी 2024 ची भारतात. What did teachers used to say about you on report card, and is it still true? 6th पासून ते 10th पर्यंत need to improve in vocabulary, in English vocabulary, and mischievous child हे दोन गोष्टी लिहायचे. पहिलं लिहायचे need to improve in English vocabulary, आणि सौरभ इज अ mischievous child. हे दोन वाक्य ठरलेली 6वी ते 10वी हे दोन वाक्य डन होती. 10th मध्ये तर मला त्या टीचरचं नाव नाही घ्यायचंय, बट इंग्लिश मध्ये मला लेजिट कमी मार्क होते, 50 पैकी काहीतरी 18 होते मला. असं नको. तर तेव्हा युटी मध्ये नाही माहिती नाही कशात तरी प्रिलिम्स मध्ये होते वाटतं, आणि त्यांनी पेपर ना असा सौरभ जोशी मी मागे उभं होतो यू, आणि असा पेपर असं दिलं होतं, बघितलं पण नव्हतं. मला नाव नाही घ्यायचंय, मी 10th बी मध्ये होतो. 10th बी
माहिती असेल इंग्लिश टीचर कोण होत्या त्या, बट नाही. आता खरंच इच्छा होते. आता मी गेलेलो ना, जाऊ का शाळेत, भेटू का त्यांना, आणि इंग्लिश मध्येच बोलायचं भाई. काही झालं तरी इंग्लिश मध्ये भाई. लय मजा येते. एवढ्या वर्ष इंग्लिश मीडियम मध्ये राहून सुद्धा कधी इंग्लिश बोललो नाही, कधीच इंग्लिश बोललो नाही, मराठीमध्ये. आता खरंच ती कधी कधी इच्छा येते की साला आपल्याला यार इंग्लिश वरनं एवढं बोललं गेलेलं नाही येत. इंग्लिश भाषा मला नाही तेव्हा जमायची, मी मराठी आहे, बट तेव्हा असं टोचलं होतं मनाला. आता भेटा मला, इंग्लिश मध्ये फाडून टाकतो मी तुम्हाला. मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आम्ही इथे थांबवतोय कारण की आमच्याकडे पण खूप लेट झालंय. दुसरी गोष्ट, हा व्लॉग 2 सेक्शन्स मध्ये आला आहे, तुम्ही बघितलं असेलच, 51 आणि 52 व्लॉग मध्ये. आणि आयुष्यावर बोलू काही हे 2 व्लॉग मध्ये संपण्या इतकं छोटं नाहीये, कारण की टॉक्स जातात. आयुष्य खूप मोठं आहे आणि टॉक्स होत जातात. तर इफ तुम्हाला बघायचं असेल गाईज तर प्लीज कमेंट करून सांगा, देन आम्ही वेगळ्या. हा, तो व्लॉग येईल नेक्स्ट इयर मध्ये. अजून धमाल येईल, अजून म्हणतात अजून पर्सनल गोष्टी किंवा पर्सनल बोलू शकत नाही, अजून डीप टॉक्स येतील. सो ऑन टॉप ऑफ द माइंड ब्लॉगच्या एंडिंगला मला एक शेर टॉप ऑफ द माइंड आलाय, तर अर्ज की आहे. सीढ़ियां तो उन्हें मुबारक हो जिन्हें जाना है छत तक. सीढ़ियां तो उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है. मेरी मंजिल तो आसमान है, मुझे मेरा रास्ता खुद बनाना है. ह्या नोटवर मी हा व्लॉग एंड करतो. आणि असा होता 2024. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर तुमचं प्रेम नक्की शॉवर करा आमच्यावर, माझ्या व्लॉगवर, माझ्या कंटेंटवर. आणि अशा प्रकारे भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. पुढचा व्लॉग कसा असेल, काय असेल, मला काही आयडिया नाहीये, बट आम्ही काहीतरी प्लॅन करू 31sta. सगळी गँग थोडस काहीतरी हॅपनिंग करायचा प्रयत्न करू आम्ही रोहनक मध्ये, आणि ते नक्कीच मी शूट करीन. आणि न्यू इयरला ते व्लॉग येईलच. तर आणि तुम्हाला सगळ्यांना न्यू इयरच्या, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इन ऍडव्हान्स. न्यू इयर्स इन ऍडव्हान्स. येस. छान, सुंदर, आनंदी जावो, क्या बात, हीच माझी प्रार्थना. वा. तर याच नोटवर आपण हा व्लॉग एंड करूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय. When your heart is beating fast and you're sweating, you can't stop looking at her smile, then you've been in love. That's how you know you've been in love.